सर काय सांगाल आजची ही बैठक पार पडलेली आहे 32 तारखेला जो प्रकरण झालेला होता त्या विषयाला घेऊन बैठक राबवण्यात आलेली होती आणि आजच्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला? मुळातच सर्वात प्रथम मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने ही जी बेकायदेशीर कारवाईला कायदेशीर स्वरूप देऊन करण्याचा जो पूर्ण दिखावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी असं सोशल माध्यमांमध्ये समजलं जातं की डॉक्टर श्रीकांत शिंदे जे या पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या इशाऱ्यावरून केलेली आहे तर या खरोखरच असंवेदनशील आणि एक ठराविक समुदायाला टाकील करण्याच्या या कृतीचा ब्लॅक पॅन्थर पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आज जी सभा झालेली आहे या सभेच्या अगोदर देखील ब्लॅक पॅन्थर पक्षाचं रिप्रेझेंटेशन इथे येऊन करण्यात आलेलं आहे आणि या चळवळीमध्ये ब्लॅक पॅन्थर पक्ष हा या बुद्धभूमी फाउंडेशनला न्याय मिळेपर्यंत संपूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा आहे। महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाहण्याची गोष्ट आहे की स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जे आता पत्रक आयुक्तांना दिलेलं आहे त्यामध्ये देखील संपूर्णपणे दिशाभूल करण्यात आलेली आहे कारण आयुक्तांना SIT स्थापन करण्याचे कोणते कायदेशीर अधिकारच नाही। मग हे फक्त लोकांना काहीतरी दाखवण्यासाठी आणि स्वतःवरती ते आता जे काही नाव त्यांचं घेतलं जात आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी आणि जनआक्रोशापासून वाचण्यासाठी जी ही केलेली एक केविलवाडा प्रयत्न आहे का असा आमचा संशय आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आयुक्त हे स्वतः एवढे मोठे IAS पदाधिकारी असताना देखील खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू शकतात तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य हे आम्ही काय म्हणावं। सर आज 30 तारखेला प्रकरण झालेलं होतं कंटिन्यूच्या चिवड आणि इथल्या अशोक स्तंभसुद्धा हटवण्यात आलेला आहे गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना सुद्धा तोडण्यात आलेला आहे तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने पाहता तुमचा पक्ष कुठल्या दृष्टिकोन बघा आमच्या पक्षाची जी भूमिका आहे म्हणजे ब्लॅक पॅन्थर पक्षाची भूमिका ही आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाईंपासून जमिनी पातळीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका एकच आहे की हे जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही सत्ताधारी आहेत ते त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून अल्पसंख्याक असू द्यात किंवा बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं दुष्कृत्य करत आहेत आणि त्यांची कुठेतरी हे सत्ताधारी आहेत ही सत्ता आहे ही बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी असं निवेदन ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत राष्ट्रपतींना अगोदर देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई प्रदेशच्या वतीने देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली जाईल आणि विशेष म्हणजे ह्या प्रकरणावरती आम्ही आवाज उचलत असताना ही घटना आणखी त्यामध्ये एक ताजं उदाहरण म्हणून समोर येणं ही देखील अतिशय गंभीर बाब आहे आणि याचा कुठेतरी राष्ट्रपती महोदयांनी विचार करावा आणि महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी आहे।